Today we are going to learn a sub kind of the verb, and that is helping verb. The role of helping verb in the sentence is the most important. Helping verb means what? The verb which are able to help main verb in the sentence for the sake of fulfilling the meaning of a sentence. Helping verbs are able to express also the meaning of a sentence in a particular tense. According to helping verb, it means which helping verb is used by us. According to helping verb, the tense of the sentence is going to change. For example, Amisa, I am going to school, I was going to school, I shall be going to school. When we use a particular helping verb before main verb, at that time it changes the tense of a particular sentence. It means for the sake of changing tense, the role of helping verb is the most important. In short, we can say helping verbs are able to help main verb in the sentence for the sake of fulfilling the meaning. वाक्यातील प्रतिदर्शक शब्द म्हणजे वाक्यामध्ये जे प्रतिदर्शक क्रियापद असतं तथा आपण मुख्य क्रियापद म्हणू, त्या मुख्य क्रियापदाला अर्थपूर्ण करण्यासाठी जी क्रियापदे सहाय्य करतात, मदत करतात, त्यांना सहाय्यकारी क्रियापद असे म्हणतात. बेसिकली हेल्पिंग व्हर्ब्सची दोन प्रकार आहेत. टू काइंड्स आर देयर ऑफ हेल्पिंग व्हर्ब. वन इज प्रायमरी हेल्पिंग व्हर्ब. प्रायमरी helping verbs are auxiliaries. Primary auxiliaries. Primary helping verb we also can say primary helping. प्राथमिक सहाय्यकारी क्रियापद. ह्यामध्ये तीन आहेत. टू बी, टू हा आणि टू डू ची सहाय्यकारी. प्रथम आपण टू बी ची पाहू. टू बी म्हणजे काय किंवा टू बी च्या सहाय्यकारी क्रियापदांचा उपयोग हा कशा प्रकारे होत असतो. टू बी च्या सहाय्यकारी क्रियापदांचा उपयोग हा दोन प्रकारे केला जातो. एक वाक्यामध्ये मुख्य क्रियापद म्हणून आणि सहाय्यकारी क्रियापद म्हणून सुद्धा केला जातो. जेव्हा टू बी ची सहाय्यकारी क्रियापद वाक्यामध्ये एकटी आलेली असतात, कुठल्याही मुख्य क्रियापदाशिवाय जेव्हा ती वाक्यामध्ये येतात तेव्हा तीच मुख्य क्रियापद असतात. कुणीतरी काहीतरी आहे, होतं, असेल हे सांगण्यासाठी ह्या टू बीच्या सहाय्यकारी क्रियापदांचा उपयोग होतो. आणि विशिष्ट काळ दर्शवण्यासाठी विशिष्ट काळातील एखादी क्रिया, फक्त वर्तमान काळ असेल, भूतकाळ असेल किंवा भविष्य काळ असेल, त्या काळातील क्रिया दर्शवण्यासाठी सुद्धा ही वाक्यामध्ये मुख्य क्रियापदासोबत सहाय्यकारी क्रियापद म्हणून आलेली असतात. टू बीची एम, इज, आर, was and were. These are called the helping verbs of to be. त्यांना टू बी ची सहाय्यकारी क्रियापद असं म्हणतात. ती जेव्हा वाक्यामध्ये प्रतिदर्शक क्रियापदासोबत वापरली जातील तेव्हा ती त्या ठिकाणी सहाय्यकारी क्रियापद म्हणून काम करतात. आणि जेव्हा ती वाक्यामध्ये एकटी वापरली जातील तेव्हा ती मुख्य क्रियापद म्हणून काम करतात. Example, I am a teacher. तर हे वाक्य बघा, I am a teacher. am आपल्याला माहिती आहे काय आहे, सहाय्यकारी क्रियापद आहे. Yes, it is a helping verb, but here in this sentence it doesn't help anybody, anyone. सहाय्यकारी क्रियापद म्हणून याची आपल्याला ओळख आहे, पण ह्या वाक्यामध्ये जेव्हा आपण बघतो तेव्हा am हे कुठल्याही प्रतिदर्शक क्रियापदाला मदत करत नाही. एकटा आहे या ठिकाणी, सिंगल. कुठले क्रियापद दिसतं काय ह्या सोबत आलेलं नाही. जेव्हा ही टू बी ची सहाय्यकारी क्रियापदे वाक्यामध्ये एकटी असतात, कुणासोबतही ती आलेली नसतात, तेव्हा ती स्वतः मुख्य क्रियापदाचंच काम करत असतात. आणि अशा वेळी त्यांना स्टेट ऑफ बिंग व्हर्ब्स असं म्हणतात. स्थितीदर्शक क्रियापद असं म्हणतात. ती कुठल्याही प्रकारची क्रिया दर्शवत नाही. ओनली स्टेट ऑफ बिंग इज इंडिकेटेड by those
helping horse. See the second example. I am teaching English. I am teaching English. When you see this sentence, जेव्हा हे वाक्य आपण बघतो तेव्हा आपल्या लक्षात येतं वरील वाक्यातही am आहे, खालील वाक्यामध्ये सुद्धा am आलेले आहे, पण am च्या नंतर या ठिकाणी टीचिंग ती मेन वर्ब म्हणून आलेलं आहे आणि त्यासोबत am आहे. am ह्या ठिकाणी सहाय्यकारी क्रियापद म्हणून वापरलेलं आहे. टीचिंगला हे सहाय्य करतं आणि एक विशिष्ट काळातील अर्थ या ठिकाणी am मुळे ह्या वाक्यास प्राप्त झालेला आहे. सहाय्यकारी क्रियापद बदललं की वाक्याचा काळ बदलतो. ह्या ठिकाणी जर आपण वॉज घेतलं तर पास्ट कंटिन्युअस टेन्स होईल. आय एम टीचिंग इंग्लिश प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे. मुख्य क्रियापदाचं चौथं रूप हे फ्युचर कंटिन्युअस टेन्स मध्ये येतं, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये येतं आणि पास्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये येतं. फक्त त्या अगोदर आपण सहाय्यकारी क्रियापद कुठलं वापरतो त्यानुसार मग त्या वाक्याचा काळ बदलत असतो. ओके, तर ही जी प्रायमरी ॲक्झिलरीज आहेत टू बी ची, ही जेव्हा वाक्यात एकटी येतील तेव्हा ती मुख्य क्रियापद म्हणून आलेली असतात आणि ही जेव्हा प्रतिदर्शक क्रियापदासोबत वाक्यामध्ये येतील तेव्हा ती सहाय्यकारी क्रियापद म्हणून वाक्यामध्ये आलेली असतात. बॉईज वर डान्सिंग. Boys were dancing in the rain. Boys were dancing in the rain. Were dancing. Boys were dancing in the rain. मुले पावसामध्ये नृत्य करत होती. Here the word were is used as a helping verb as it helps to the main verb for the sake of fulfilling अर्थप्राप्तीसाठी हे वेळ जे आहे हे सहाय्यकारी क्रियापद हे मुख्य क्रियापदाला मदत करताना एक विशिष्ट काळातील अर्थ त्या पूर्ण वाक्यास प्राप्त करून देतं. बॉईज वर डान्सिंग इन द रेन. मुले पावसामध्ये नृत्य करत होती. पास्ट कंटिन्युअस टेन्स. ह्या ठिकाणी वेळ सहाय्यकारी क्रियापद आहे. Example number 4. We were happy. We were happy yesterday. We were happy yesterday. Where? ह्या ठिकाणी where हे एकटा आलेलं आहे. कुठल्याही प्रतिदर्शक क्रियापदासोबत ते आलेलं नाही किंवा मुख्य क्रियापदासोबत ते आलेलं नाही. त्यामुळे हे ह्या ठिकाणी कुणालाही मदत करत नाही. वेर हेच ह्या ठिकाणी मुख्य क्रियापदाचं काम करतं. वी वर हॅपी यस्टरडे. आम्ही काल खूप आनंदी होतो. ओके, तर ही टू बी ची सहाय्यकारी क्रियापद आहेत. त्यानंतर आहेत टू हॅव ची सहाय्यकारी क्रियापद. जेव्हा तुम्हाला टू बी ची सहाय्यकारी क्रियापदे वाक्यामध्ये एकटी वापरावयाची असतात, कुणासोबतही कुठल्याही मुख्य क्रियापदासोबत ती वापरावयाची नसतात, तेव्हा कुणीतरी काहीतरी आहे हे सांगण्यासाठीच त्या सहाय्यकारी क्रियापदांचा उपयोग होतो. टू बी असणे. आय एम अ टीचर. मी शिक्षक आहे. यू विल बी अ डॉक्टर. तुम्ही डॉक्टर असाल. मग ही जी टू बी ची सहाय्यकारी क्रियापदे आहेत ती जेव्हा वाक्यामध्ये एकटी येतात तेव्हा ती मुख्य क्रियापदाचं काम करतात. कुणीतरी काहीतरी आहे असणे ह्या अर्थी आपण त्यांचा वाक्यामध्ये उपयोग करू शकतो. असणे, होते, असतील वगैरे वगैरे. फ्युचर टेन्स, पास्ट टेन्स आणि प्रेझेंट टेन्स काळानुसार. एम इज आर प्रेझेंट टेन्स, वॉज वेअर पास्ट टेन्स अँड शॉल बी अँड विल बी युज्ड इन फ्युचर टेन्स. ओके, टू हॅव. has, have, had. These three helping verbs are used as to have helping verbs. जेव्हा तुम्हाला
तुमच्याकडे काहीतरी आहे असं सांगायचं असतं तेव्हा तुम्ही टू हॅवच्या सहाय्यकारी क्रियापदांचा उपयोग करून ते सांगू शकता. ही सहाय्यकारी क्रियापद जेव्हा मुख्य क्रियापदासोबत वाक्यामध्ये वापरली जातात जेव्हा ती विशिष्ट प्रकारचा काळ दर्शवण्यासाठी मदत करतात. जेव्हा ही एकटी वाक्यामध्ये तुम्ही वापराल तेव्हा तुमच्याकडे काहीतरी आहे, तुमच्याकडे काहीतरी होतं, तुमच्याकडे काहीतरी असेल, शॅल हॅव, विल हॅव चा उपयोग करून तुम्ही ते सांगू शकता. आता याचे एक्झाम्पल पाहू आपण. आय हॅव ए कार. माझ्याकडे एक कार आहे. आता ह्या ठिकाणी हॅव सोबत मुख्य क्रियापद आलेलं आहे का? नाही. मग हॅवच ह्या ठिकाणी मुख्य क्रियापदाचं काम करतं. आय हॅव सीन द ताजमहल. आय हॅव सीन द ताजमहल. आता ह्या ठिकाणी हॅव आहे. हॅव ह्या ठिकाणी हेल्पिंग वर्ब म्हणून आलेला आहे. सीन काय आहे? मेन वर्ब. मुख्य क्रियापदाला हॅव हे सहाय्य करतं. दॅट्स वाय इज कॉल्ड हेल्पिंग वर्ब. जेव्हा टू हॅवची सहाय्यकारी क्रियापद अफर्मेटिव्ह सेंटेन्स मध्ये एकटी येतील तेव्हा ती मुख्य क्रियापदाचीच भूमिका बजावत असतात. तुमच्याकडे काहीतरी आहे हॅज किंवा हॅवचा तुम्ही उपयोग करू शकता. आय हॅव अ पेन. सी हॅज अ पेन. तुमच्याकडे काहीतरी होतं. सी हॅड अ कार. तिच्याकडे एक कार होती. हॅडचा उपयोग करू शकता. पास्ट टेन्स मध्ये हॅड वापरलं जातं. हॅज आणि हॅव. प्रेझेंट टेन्स मध्ये वापरलं जातं. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये हॅड. सिंपल पास्ट टेन्स मध्ये वापरलं जातं. जेव्हा तुम्हाला सांगायचं आहे असतं की माझ्याकडे काहीतरी आहे. आय हॅव अ पेन. आय हॅव नॉलेज. सी हॅज अ नॉलेज. सी हॅज अ कार. सी विल हॅव अ कार. आय शॅल हॅव अ कार. माझ्याकडे एक कार असेल. तिच्याकडे एक कार असेल. जेव्हा तुम्हाला फ्युचर टेन्स मध्ये माझ्याकडे काहीतरी असेल हे जेव्हा तुम्हाला सांगायचं असतं तेव्हा तुम्ही शॅल हॅव किंवा विल हॅवचा उपयोग करू शकता. ते ह्या ठिकाणी मी ती लिहिलेली नाही. ओके. तरीही टू बी आणि टू हॅवची सहाय्यकारी प्रायमरी ऑक्झिलरीज प्राथमिक सहाय्यकारी क्रियापदे आहे. ह्यानंतर आपण बघणार आहोत टू डूची हेल्पिंग वर्ब्स. Do, does, and did. These are called primary auxiliaries of to, do. जेव्हा तुम्हाला काहीतरी करावयाचं आहे किंवा एखादी कृती दर्शवण्यासाठी ह्या डू, डज, डीड ह्या सहाय्यकारी क्रियापदाचा उपयोग तुम्हाला करता येतो. बेसिकली डू आणि डजचा उपयोग हा सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये होतो आणि डीड हे जे सहाय्यकारी क्रियापद आहे डीडचा उपयोग हा सिंपल पास्ट टेन्स मध्ये होत असतो. When I have to form the sentence in simple present tense, at that time you have to use do or does according to subject as a helping verb. Example, I write a letter. Write. It is first form of the verb. When in simple present tense we use first form of the verb, at that time helping verb do is here in hidden form. Do plus V1 is equal to V1. It means simple present tense. Whatever the sentence may be of simple present tense, it contains do or does as a helping verb according to subject. When you use third person singular subject, at that time simple present tense contains does, and when you use or when you do not use subject third person singular, at that time do is used as a helping verb. Ram speaks English. Ram speaks English. Ram speaks English. Here suffix yes is
added to the main verb. It means it contains does. Does plus V1 is equal to V5. V5 means what? When there is a yes or es suffix at that time, that form of the verb is called V5. It is given in a grammatical the books of grammar. It is rarely known by also many students and also teachers. So sometimes students get confused. That's why I'm going to tell you here that when there is a suffix yes or es, जेव्हा क्रियापदाच्या मूळ रूपाला yes किंवा es प्रत्यय लागतो तेव्हा त्या क्रियापदाचं मूळ रूप, तेव्हा त्या क्रियापदाच्या मूळ रूपास पाचरूप असं म्हणतात. क्रियापदाच्या मूळ रूपाला यस किंवा यस प्रत्यय लागल्याच्या नंतर ते क्रियापदाचं पाचरूप असतं. बऱ्याच विद्यार्थ्यांच्या वाचनामध्ये आलेलं नसेल, बऱ्याच शिक्षकांनी सुद्धा सांगितलेलं नसेल, पण बऱ्याचशा पुस्तकांमध्ये हे दिलेलं आहे. मी काय माझ्या मनाने सांगत नाही. डज प्लस V1 इज इक्वल टू V5. जेव्हा सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये क्रियापदाच्या मूळ रूपाला यस किंवा यस प्रत्यय असेल तेव्हा त्यामध्ये लपलेलं सहाय्यकारी क्रियापद असतं डज. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये डू किंवा डज ह्या दोन्हीपैकी एका सहाय्यकारी क्रियापदाचा उपयोग वाक्याच्या कर्त्यानुसार केला जातो. वाक्याचा कर्ता तृतीय पुरुषी एकवचनी असेल तर पाचरूप येतं, म्हणजेच त्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद डज असतं. वाक्याचा कर्ता तृतीय पुरुषी एकवचनी नसेल तर मूळ रूप येतं, त्यामध्ये डू हे सहाय्यकारी क्रियापद असतं. आणि सिंपल प्रेझेंट टेन्स ह्या काळातील विधानार्थी होकारार्थी वाक्याच्या प्रकारामध्येच ही सहाय्यकारी क्रियापदे स्पष्ट दिलेली नसतात, ती मुख्य क्रियापदामध्ये समाविष्ट असतात. जेव्हा आपण सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये निगेटिव्ह सेंटेन्स पाहू, निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये ही सहाय्यकारी क्रियापद आपल्याला स्पष्ट लिहावी लागतात. She does not write it properly. She does not write it properly. आपण हे सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये निगेटिव्हचं वाक्य लिहिलं आहे. कुठलं सहाय्यकारी क्रियापद ह्यामध्ये डज. I do not speak English. कुठलं सहाय्यकारी क्रियापद ह्यामध्ये डू. डज ही सहाय्यकारी क्रियापद सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये वापरतात. जेव्हा सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये वाक्य निगेटिव्ह असतं तेव्हा ती स्पष्ट लिहिली जातात, आणि वाक्य जर निगेटिव्ह नसेल, अफर्मेटिव्ह असेल तर ती सहाय्यकारी क्रियापदे ही मुख्य क्रियापदामध्ये समाविष्ट झालेली असतात. डीडचा उपयोग हा सिंपल पास्ट टेन्स मध्ये केला जातो. बॉईज प्लेड खो खो. प्लेड V2 क्रियापदाचे दुसरे रूप आहे. ज्या ठिकाणी आपल्याला क्रियापदाचे दुसरे रूप दिसेल त्या ठिकाणी त्यामध्ये लपलेले सहाय्यकारी क्रियापद कुठलं असतं? डीड असतं. डीड प्लस V1 इज इक्वल टू V2. Keep in your mind, whenever you will see second form of the verb, at that time it contains did or there is a did which is used as helping verb. Did is used in simple past tense. When we write the sentence of simple past tense negative, at that time it is written. It is not in hidden form of the verb. Boys did not play खो-खो. Boys did not play खो-खो. ह्या ठिकाणी आपण did प्रत्यक्ष वापरलेला आहे. फक्त एकच आहे, जेव्हा सिंपल पास्ट टेन्स या काळातील विधानार्थी होकारार्थी वाक्य असेल तेव्हा त्यामध्ये जे मुख्य क्रियापद असतं त्या मुख्य क्रियापदामध्येच did लावलेलं असतं. आणि जर आपण निगेटिव्ह वाक्य लिहिलं सिंपल पास्ट टेन्स मध्ये तर डीड हे सहाय्यकारी क्रियापद आपल्याला स्पष्ट त्या ठिकाणी लिहावं लागते. जसं की हे डीड प्लस V1 म्हणजेच काय? V2.
या ठिकाणी डायरेक्ट V2I म्हणजे ह्यामध्ये आपल्याला सहाय्यकारी क्रियापद कुठलं डीड प्लस V1 म्हणजेच V2, डीड प्लस V1 म्हणजेच काय V2 क्रियापदाचे दुसरे रूप. तर हे जी प्रायमरी ऑक्झिलरीज आहे एम इज आर वॉज वेअर टू बी ची, त्यानंतर टू हॅव ची हॅज हॅव हॅड आणि ही टू ची डू डज आणि डिड. अशा प्रकारे वाक्यामध्ये त्या वाक्यातील मुख्य क्रियापदाला सहाय्य करण्यासाठी आलेली असतात. मला असं वाटतं हे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलेलं असेल प्रायमरी ऑक्झिलरीज. त्यानंतर दुसरा प्रकार आहे सहाय्यकारी क्रियापदांचा, तो म्हणजे मॉडल ऑक्झिलरीज. विशेष अटदर्शक सहाय्यकारी क्रियापद त्यांना म्हणतात. विशेष अटदर्शक सहाय्यकारी क्रियापद मॉडल ऑक्झिलरीज. Pure modal auxiliaries and semi-modal auxiliaries. Can, could, ability to express ability, can is used. May, might, must. Different uses are there. May, permission, must, obligation, compulsion. Can, could, may, might, must, will, would, shall, should, certainty, suggestion. Different conditions have been expressed by modal auxiliaries. And always when we have to form a sentence with the help of modal auxiliaries, after modal auxiliary, root form of the verb is used. Shall, should. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 and 9. These 9 are pure modal auxiliaries. Ought to, used to, dare to, need to. These are called semi-modal auxiliaries. Ought to, used to, dare to, need to. ही एकूण मॉडल ऑक्झिलरीज आहेत ही 9, 10, 11, 12, 13 आणि प्रायमरी ऑक्झिलरीज आहेत एकूण 11. इट मीन्स 24 helping verbs are there which are used. Also, we have not given here which are used in primary auxiliaries future tense. Okay. तरी मॉडल ऑक्झिलरीज आहेत. विशिष्ट प्रकारची आठ दर्शवण्यासाठी किंवा विशिष्ट प्रकारचा वेगवेगळे अर्थ व्यक्त करण्यासाठी ह्या मॉडल ऑक्झिलरीचा उपयोग केला जातो. मग कंपल्शन असेल, परमिशन असेल, पॉसिबिलिटी असेल, लेस पॉसिबिलिटी असेल, नीड असेल, डेअर असेल, हॅबिच्युअल ऍक्शन इन दी पास्ट असेल, पुढचा यूज सुद्धा हॅबिच्युअल ऍक्शन इन दी पास्ट मध्ये केला जातो. शॉल असेल, विल असेल, सर्टन्टी दर्शवण्यासाठी केला जातो. म्हणजे मॉडल ऑक्झिलरीज आहेत विशिष्ट प्रकारच्या अर्थ व्यक्तीकरणासाठी ह्या मॉडल ऑक्झिलरीचा वाक्यामध्ये उपयोग केला जातो. स्पेशल कंडिशन सुद्धा ही मॉडल ऑक्झिलरीज वाक्यांमध्ये व्यक्त करत असतात. त्यामुळेच यांना विशिष्ट अटदर्शक सहाय्यकारी क्रियापद असं सुद्धा म्हटलं जातं. तरी मॉडल ऑक्झिलरीची सहाय्यकारी क्रियापदे आहेत. प्रायमरी ऑक्झिलरीज मध्ये टू बी, टू हॅव आणि टू डू. टू बी ची एम, इज, आर, वॉज, वेअर. टू हॅव ची हॅव, हॅज, हॅड आणि टू डू ची डू, डज, डिड. त्यामध्ये आपण फ्युचर मध्ये ऍड केलेली नाही. एकूण 11 झाली ती. आणि त्यानंतर मॉडल ऑक्झिलरीची एकूण किती आहे 13. 11 आणि 13 म्हणजे जवळपास 24 सहाय्यकारी क्रियापदे ही टोटल मॉडल आणि प्रायमरी मिळून आहे. तर ह्यानंतरचा जो प्रकार आहे मेन हा तो आपण पाहू आता. लास्ट काय
मेन व्हर्ब. मेन व्हर्ब बद्दल बरंच कन्फ्युजन आहे. मुख्य क्रियापद म्हणायचं कशाला, पण दोन प्रकारे हे डिफाईन करू शकतो. मेन व्हर्ब म्हणजे काय, जेव्हा एखादं वाक्य लिहिलं असेल तेव्हा त्या वाक्यामध्ये साह्यकारी क्रियापदासोबत जे आलेलं असतं प्रतिदर्शी क्रियापद, त्याला सुद्धा आपण मेन व्हर्ब म्हणतो. फॉर एक्झाम्पल, राम वॉज आस्किंग मी क्वेश्चन्स. हे सेंटेन्स आहे. ह्यामधलं मेन व्हर्ब कुठला आहे, जनरली म्हणतो मी, जनरली आपण आस्किंगला काय म्हणतो, मेन व्हर्ब. आणि वॉज काय आहे, हेल्पिंग व्हर्ब. ते आहे मेन व्हर्ब यामधलं असं आपण म्हणतो. पण मेन व्हर्बची कन्सेप्ट आणखी एक आहे. ती कशी, कॉम्प्लेक्स सेंटेन्स. फॉर एक्झाम्पल, if you study hard, if you study hard, you will pass. If you study hard, you will pass. It is a complex sentence. It contains subordinate clause. It is subordinate clause and is a main clause. हे मिश्र वाक्य आहे. मिश्र वाक्यामध्ये दोन क्लॉज एकत्रित आलेली असतात. एक मुख्य क्लॉज असतो आणि दुसरा सबऑर्डिनेट क्लॉज. एक मुख्य वाक्य आणि उपवाक्य. ज्या ठिकाणी आपल्याला एकत्रित दिसेल तेव्हा त्या पूर्ण वाक्यास कॉम्प्लेक्स सेंटेन्स असं म्हणतात. मेन क्लॉज प्लस सबऑर्डिनेट क्लॉज. मग त्यामध्ये सबऑर्डिनेट क्लॉज सुरुवातीला येऊ शकतो, मेन क्लॉज नंतर येऊ शकतो. मेन क्लॉज सुरुवातीला येऊ शकतो, सबऑर्डिनेट क्लॉज नंतरही येऊ शकतो. तर मेन व्हर्ब कशाच म्हणायचं, जेव्हा कॉम्प्लेक्स सेंटेन्स असेल आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स मधील जे मेन क्लॉज असेल त्या मेन क्लॉज मधील जे व्हर्ब असतो, साह्यकारी क्रियापद असेल पूर्ण, त्याला काय म्हणायचं, मेन व्हर्ब. इज कॉल्ड मेन व्हर्ब. कॉम्प्लेक्स सेंटेन्स मध्ये दोन क्लॉज असतात, एक मेन क्लॉज आणि एक सबऑर्डिनेट क्लॉज. जेव्हा मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज एकत्रित येतो, मानला जातो, तेव्हा त्या पूर्ण सेंटेन्सला कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणतात. तर त्या कॉम्प्लेक्स सेंटेन्स मधील जो मेन क्लॉज असतो, त्या मेन क्लॉज मधील जे व्हर्ब असतं त्या व्हर्बला मेन व्हर्ब असं म्हटलं जातं. अशाही पद्धतीने मेन व्हर्ब डिफाईन केला जातं. ओके, we shall stop here. In the next video we will see what is meant by object and the kinds of objects, which is the third element contained by predicate. Now we shall stop here.